संपूर्ण विश्वाला भारताची गरज आहे। आपले ज्ञान आणि विज्ञान ही आपली परंपरा आहे। हे ज्ञान आपल्याला विश्वाला द्यायचं आहे। त्यामुळे कट्टरतेच्या सर्व भिंती तोडून एकसंध, एकरस, सुखी सुंदर भारत बनवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केले। श्री क्षेत्र आळंदी येथील स्वामी गोविंद देवगिरी महाराजांच्या गीता भक्ती अमृत महोत्सवी कार्यक्रमाचा शुभारंभ डॉक्टर भागवत यांच्या हस्ते झाला। त्यावेळी ते बोलत होते। या प्रसंगी व्यासपीठावर स्वामी राजेंद्रदास महाराज, स्वामी गोविंद देवगिरी महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी, सदानंद महाराज, मारुती बाबा कुरेकर महाराज, लोकेश मुनी, प्रणवानंद महाराज आदींची प्रमुख उपस्थिती होती। अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्यासह उपस्थित मान्यवर संतांचा यावेळी सन्मान करण्यात आला। राष्ट्रातील शाश्वत मूल्यांची जपणूक व आचरण करणे हे सर्व संत महंतांचं योगदान महत्त्वपूर्ण असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध संत महंत एकत्रित येऊन प्रबोधन करणार आहेत। हा अमृत योग असल्याचं डॉक्टर भागवत यांनी सांगितलंय। महाभारतानंतर ज्याप्रमाणे नैमिषारण्यात ऋषी संमेलन होऊन शास्त्रावर मंथन झाले, त्याचप्रमाणे इथेही या निमित्ताने अनेक संत महंत एकत्रित येत आहेत। त्यातून विश्व कल्याणासाठी मंथन होईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला।